जय शिवराय मित्रांनो, आता आम्ही हरिहरगडच्या बेस गावात आलोय. हर्षवाडी गडावर जायला 2 वाट आहेत. खरं म्हटलं तर एक निर्गुणपाड्यातनं पण तुम्ही गडावर जाऊ शकता आणि हर्षवाडीतनं. निर्गुणपाड्यातनं मी 2 वेळा गडावर गेलेलो आहे आणि हर्षवाडीतनं कधी माझी वेळ आलीच नाही की गडावर जाय, म्हणून यावेळी मी हर्षवाडीतनं हरिहरगडावर जाणार आहे. ते मागे जी वाट आहे ती गडावर जाते. स्थानिक लोक म्हणतात की तुम्ही तिकडच्या पेक्षा इकडनं लवकर तुम्ही चढू शकता. जेमतेम पाऊण तासात तुम्ही पायऱ्यांच्या इथे पोचाल. आणि आज श्रावण सोमवार असल्यामुळे खूप लोक आलेत. खरं म्हटलं तर मला वाटलं की आज गर्दी नसेल म्हणून मी सोमवारचा प्लॅन केला, पण खूप गाड्या दिसतात इथे पार्किंगच्या. बघूया, पायऱ्यांवर फक्त गर्दी नसायला तेवढंच बघूया. मग पुढचा ट्रेक चालू करतो. मला मध्ये मध्ये मी ब्लॉगमध्ये दाखवतो सगळ्या गोष्टी. चला. गडाचा पायरी मार्ग दिसतोय, गड दिसतोय. ते खाली फॉरेस्ट डिपार्टमेंटची चौकी आहे आणि मानसी 30 रुपये तिकीट आहे एंट्री फी. 30 रुपयाची एंट्री फी आणि सल्ला पावती घेऊन तुम्ही गडावर जाऊ शकता. कारण हे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वन विभागामध्ये येतं, त्यामुळे ते तुम्हाला त्यांचं प्रवेश शुल्क भरणं गरजेचं आहे. तर ते तिकीट तुम्ही काढाच नक्की आणि गडावर प्रवेश घ्या. चला. मळलेली पायवाट आहे आणि कुठेही तुम्ही रस्ता चुकू शकत नाही. तुम्ही निर्गुण पांड्यावरनं या हर्षवाडीतनं या, मला चांगला रस्ता आहे. आणि फायनली मोजून अर्धा तासाचा ट्रेक करत आम्ही गडाच्या पायरी मार्गावर आलोय. लाडू खाल्लाय मस्तपैकी मेथीचा आणि इथं या भाऊंकडे चहा सांगितलंय. तोपर्यंत म्हटलं पॅनो घेऊया आपण मस्तपैकी गडाचा. प्रेमात पडावं, खरंच सांगतो. आणि फायनली तुम्हाला हरिहरगड दाखवते मी. विचार करा त्या काळी कशी लोक होती. पायऱ्या 85 डिग्रीमध्ये काय काढले आहेत. वरून हा दरवाजा, त्याच्या मागे अजून आहे पूर्ण खडक गोल करून वरपर्यंत पायऱ्या नेलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला पुढे दाखवतो व्हिडिओमध्ये. पण हे अद्भुत असं दृश्य बघा तुम्ही. तोपर्यंत किल्ले हरिहरगड. फायनली आपण गडावर पोहोचलोय. पूर्वी इथे दरवाजा असायचा आणि इथे एक सिंदूर लावलंय. कोणाची मूर्ती कळत नाहीये खरं म्हटलं तर, शक्यता मारुतीची असावी. आणि पॉटहोल्स आहेत. पॉटहोल म्हणजे इथे दगडी दगडामध्ये लाकडी हे उभे करून एवढं बंद करून घ्यायची. या माऊली तुम्ही शूटिंग चालू की हो.
पूर्ण 90 ते 85 कोणातली चढाई आहे, पण इतकाही हाईप केलेला जो किल्ला आहे, म्हणजे लोक सांगतात कठीण आहे, डेंजर आहे, असलं काही नाही. प्रत्येक पायरीला डाव्या आणि उजव्या बाजूला खोबणेत, त्याचा व्यवस्थित ग्रीप घ्या आणि गड चढा. कुठली घाई करण्याची गरज नाहीये. आता शेवटचा टप्पा राहिलाय. तो इंग्रज अधिकारी काय या गडाच्या प्रेमात पडला आणि या गडाला तोफाने उद्ध्वस्त न करता का परत गेला, येथे पायऱ्या बघूनच तुम्हाला कळेल. आणि आपण महाराष्ट्रात राहतो हे अशा कारणांवरून कळतं. ही पायरी बघा, जवळजवळ 2 फुटाचा ढॅंग टाकायचा तुम्हाला. कमान अजून सुंदर आहे. आता आपण गडाच्या माथ्यावर आलोय. या काही वास्तू दिसतात. एका वाड्याचे चौथर आहेत आणि इथे एक पूर्वी माझ्या मते दरवाजा होता. तर आहे की नाही मला माहिती नाही, तर मागे मी आलो तेव्हा मी रस्ता तो बघितलेला. हे बघा, एक खाली जाणारी अजून एक वाट आहे. मला दाखवतो. ह्या ज्या पायऱ्या खोदलेल्या आहेत पायऱ्या, ही खरं म्हटलं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आपल्या पुरातत्व खात्याने माहिती काढली पाहिजे. जर हा रस्ता ओपन झाला तर त्या पायऱ्यांवर होणारी गर्दी टाळता येईल. आणि हा रस्ता आहेच खरं म्हटलं तर. पुढे जाऊया, दाखवतो तुम्हाला जेवढं दाखवता येईल. पाण्याची टाकी, वरती एक आहे. हे पॉटसोल आहेत, तर ते टाकं भरलं की त्यातलं पाणी इथे येतं आणि नळ्यातनं या टाक्यामध्ये जातं. अशी सिस्टम केलेली असते. पाऊस नाहीये. खाली आणखीन एक टाक आहे. तुम्हाला मी तो दुसरा दरवाजा जो रस्ता आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हटलं तर थोडं रिस्की आहे, कोणाला जमत असेल तरच यावं खरं म्हटलं यासाठी ना. येस, पाण्याचं टाकं.
आणि हा तो दरवाजा, ती वाट आहे. हा बघा, हा दरवाजा आहे. खूप जर याचं उत्खनन झालं व्यवस्थित तर सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडतील. आणि तिथून या पायऱ्या, तो मार्ग हा बघा, हा तो मार्ग आहे. आणि खाली जायला ती वाट आहे. हा रस्ता जर ओपन झाला तर हरिहरला दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकतो. स्थानिक लोकांनी, इकडचे स्थानिक संवर्धन करणाऱ्या लोकांनी आणि पुरातत्व विभागाने खरंच मनावर घ्यावं. चला पुढे अजून तुम्हाला किल्ला दाखवतो. गडाचा सर्वोच्च माथा बघायचा आपल्याला. अजून पुढे पाण्याची टाकी अजून आहेत. आणि गडाचा तो सर्वोच्च माथा आहे. सर्वोच्च माथ्यावर आपण नंतर जाऊ. पहिला आधी पूर्ण गड बघून घेऊ आपण. तुम्हाला गडावर वास्तू मी दाखवतो. पाण्याच्या टाक्या आहेत. उत्तम स्थितीत आहेत. आणि छोटासा साप पाण्यात गेला. आज सोमवार असल्याने वर्दळ थोडी कमी आहे. जी लोक आले ते त्र्यंबकेश्वरला आलेली दर्शनासाठी, श्रावणी सोमवार म्हणून, त्यामुळे थोडीशी लोक आहेत. आता सोमवार म्हटलं की गडावर कोणी नसतं. आणि मारुतीचे शिल्प आहे आणि मागे तळ. पवन पुत्र हनुमान की जय. आणि सडनली फॉग चल रहा है असं झालंय. आणि पाण्याचं टाकं. आणि इथूनच आपण पुढे जाऊया. वातावरण इतकं छान झालंय ना की गडावरून आता खाली उतरायला मन नाही करत आहे. पण भाई पापी पेट का सवाल है भाई, तो जाना तो पडेगा. हे गडावरील आणखीन एक तळ आहे. आणि हल्ली फॅट चाललंय असे एकावर एक दगडी रचायचे. पुरी आमच्या टायमाला, म्हणजे अजून आमचा टाइमच चालू आहे. पण आता यंग जनरेशन पण आली आहे. व्हिडिओ बघतात दगडी रचलेल्या. आणि अशाच बघा, जशा का समाध्या रचल्या तशा दगडी रचले ते लोकांनी पटापट आजूबाजूला. खरं म्हटलं तर रस्ता दर्शवण्यासाठी, दिशा दर्शवण्यासाठी पूर्वी असे दगड एकावर एक रचायचे. पण आता काय सोडून द्या, रीलसाठी सगळं चालतंय. ही गडावर अजून एक वस्तू आहे, पाण्याचं टाकं. पाण्याची टाकी खूप आहेत गडावर. आणि फुलं म्हणजे सह्याद्रीतील पुष्प असा एक ब्लॉग बिग तुम्हाला बनवायचं असेल ना, हरिश्चंद्रगड, भास्करगड, हरिहर, इकडे अख्खा त्यावर तुमचा ब्लॉग तयार होईल.
तर मी मागे आलेलो तो इथे एक बाबाजी राहत होते, काय माहिती नाही. खाली मी पाण्याची टाकी. हे जे पाण्याची टाकी आहेत म्हणजे ओव्हरफ्लो झाली की बघा इकडनं खास मारले ते पाणी खाली वाहून जाईल. आणि हे बाजूला जे खोबण्या खोदलेत ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पोर्टहोल्स आहेत. त्याच्यात लाकडी खांब उभे केले जायचे आणि वरती छत बनवलं जातं जेणेकरून याच्यात कुठलं कचरा वगैरे काय पडू नये म्हणून. फायनली आम्ही गडाचा जो सर्वोच्च माथा आहे तिथे जातोय. आता आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर. क्लायमेट क्लिअर झाल्यामुळे मी तुम्हाला दाखवतो पूर्ण गड. हे पाण्याचा टाक आहे ते मगाशी आपण मारुतीचं मंदिर बघितलं ते. आणि इथे ते वस्त्र धान्य गुड्डारा दरवर असं काय काहीतरी आहे. अख्खा परिसर अख्खा या जागेवरून अख्ख्या किल्ल्यावर तुम्हाला लक्ष ठेवता येतं. परत तुका आली तर परतीचा मार्ग घेतो मी थोडा. चला. जय शिवराय. नुकताच गडावरनं खाली उतरले म्हणजे आता 4 वाजलेत. मनसोक्त पहिल्यांदा गड कुठला फिरला आज मी. सांगायचं तात्पर्य आहे की आता आपली व्हिडिओ ब्लॉग मी इथं संपवतो आहे. जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला ब्लॉगमध्ये तेवढं मी दाखवलं आहे. खरं म्हटलं तर फॉरेस्ट डिपार्टमेंट खरंच फालतूपणा करते. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की बॅक साईडला अजून एक रस्ता आहे चोर दरवाजा. फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही तिथे किल्ल्यावर फालतू शिडा लावत राहते आणि वाटेल तिथे रस्ता करत असते. त्या ठिकाणी निमुळती एक वाटच आहे आणि दुसरा पर्यायी रस्ता मागे आहे तरी फॉरेस्ट डिपार्टमेंट करत नाही आहे. इथे प्रवेश शुल्क 30 रुपये आकारले जातात. काय गोष्टीचे आकारले जातात कळत नाही अजून. कारण कचरा तुम्ही बघाल ना गडावर इकडे तिकडे प्लास्टिकचाच कचरा आहे. त्याचा कुठलाही विल्हेवाट लावायची सोय याच्याकडे नाही आहे. बाकी त्यांना योग्य वेळी शहाणपण येऊ एवढंच मी सांगतो. माझा व्हिडिओ ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. कारण तुम्ही सबस्क्राईब केला, लाईक केला मला अजून अशा व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. तुम्हाला परत पुन्हा हरिहरचं दर्शन करवतो आणि व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.